मुळात लोकांचा आक्षेप याच्यावर आहे की त्यांच्या ज्या उपजाऊ जमिनी आहेत, सुपीक जमिनी आहेत, जिथे काजू, आंबा आणि नारळ वगैरे सगळी बागायती शेती आपण त्याला म्हणू इतर राज्यांच्या तुलनेमध्ये, तर अशी जमीन त्यांना जर एखाद्या उद्योगासाठी द्यायची नसेल तर तो अधिकार त्यांचा आपण मान्य केला पाहिजे। या पार्श्वभूमीवर तो मान्य केला पाहिजे की जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा अन्नधान्य उत्पादनाचा तुटवडा एक निर्माण झालेला आहे आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं उत्पादन म्हणजे हापूस आंबा दुसरीकडे कुठे लागणार नाही, काजू दुसरीकडे कुठे महाराष्ट्रात उत्पादन होणार नाही। अशा वेळेस आपण तो उत्पादनाचा भाग रद्द करून इथे एखादी इंडस्ट्री आणणं हे अत्यंत असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे असं मला वाटते। आणि तशा प्रकारे इथे एखादा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना सुरू करणं हा पूर्णपणे मूर्खपणा ठरेल असं मला वाटतं। पण काय झालंय की आपण परदेशातले लोक ते पुरोगामी का आहेत किंवा ते आपण म्हणू की ते वेगळ्या प्रकारचं जीवन का जगतात, कारण की ते पर्यावरणासंदर्भातला कोणताही टॉलरन्स ठेवत नाही। पर्यावरण जे आहे त्याचं रक्षण झालंच पाहिजे, पर्यावरणावर कोणतंही आक्रमण त्यांना चालत नाही आणि त्यामुळे झिरो टॉलरन्स पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठेवतात। झिरो टॉलरन्स ते मान्य करतात की आम्ही कोणत्याही प्रकारचं पर्यावरणावर निसर्गावर आक्रमण करणार नाही। तेच देश प्रगत झालेले आहेत। आपण सतत मागे जाणारा देश झालेलो आहे। सगळीकडून रिजेक्ट झालेले प्रोजेक्ट इथे येतात, ते लावण्याची स्पर्धा इथल्या नेत्यांमध्ये सुरू होते। पर्सेंटेजवर जे लोक काम करतात, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असतील किंवा भारत सरकारमध्ये असतील, त्या पर्सेंटेजवर काम करणाऱ्या सगळ्याच लोकांनी भारत देश विकायसाठी काढलाय का काय अशी परिस्थिती आहे। म्हणून मी इथल्या लोकांसोबत आहे, या सगळ्या आंदोलकांसोबत आहे, ॲडव्होकेट रोशन आणि प्रथमेश यांच्यासोबत आहे, कारण की हा आवश्यक भाग आहे की लोकांचं जीवन हे शेतीवर अवलंबून असेल तर शेती वाचली पाहिजे। त्यांनी चांगलं स्वप्न बघितलं पाहिजे। उद्योगमंत्र्यांनी अशा प्रकारच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्याचं स्वप्न बघणं हे विध्वंसक आहे, एक निसर्ग आणि पर्यावरण उद्ध्वस्त करणार आहे। तर उद्ध्वस्त करणारं स्वप्न बघणारे काही चांगलं नसते, ती एक फेज असेल। चांगले स्वप्न ते बघू शकतात आणि याच्यापूर्वी त्यांनी चांगलं स्वप्न बघितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं मत परिवर्तन आणि मनपरिवर्तन होईल आणि स्वतः उद्योग मंत्री उदय सावंत साहेब या सगळ्या लोकांची बाजू समजून घेतील असं मला नक्की वाटतं। काय होते की आम्ही कायमस्वरूपी तिथे राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि राहिलेलो आहोत, परंतु पैशाचा दबाव इतका असतो, लोकांची गरिबी इतकी असते की ती गरिबीच पणाला लावली जाते आणि त्यामुळे या लोकांना आव्हान आहे माझं सगळ्यांसमोर, आपल्यासमोर, आणि त्यांनी जर आपली ताठरता ठेवली माणुसकीसाठी, जमिनीसाठी आणि अस्तित्वासाठी, तर हे आंदोलन कोणीही चिघळू शकणार नाही आणि तसा निर्धार आज लोकांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे मला वाटते की न्यायाची लढाई ते लढू शकतात। पाठवीन ना मी त्यांना, तो नक्कीच पाठवीन आठवणीसाठी, आणि त्यांना ते माहिती असेल की ते तसे बोललेले आहेत, कारण की ते अत्यंत चांगला विचार करणारे सुद्धा नेते म्हणून मला माहिती आहे। मी त्यांना चांगला विचार करणारे नेते म्हणून सुद्धा भेटलेलो आहे। त्यामुळे कुणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करणारा जो स्वभाव त्यांचा आत्ता झालेला आहे तो कदाचित तात्पुरता त्यांच्या या फेजचा भाग असेल, तो सुद्धा जाईल असा मला विश्वास वाटतो। बघा आता हे प्रत्येक जण आपल्या प्राथमिक पातळीपासून काम करत आहेत, आक्षेप घेत आहेत, मागण्या करत आहेत, सुनावणी घेण्याच्या मागण्या करत आहेत, त्या सुनावणीच्या संदर्भातले उत्तरं द्या अशा मागण्या करत आहेत। त्यामुळे जमिनी जरी वाटप झाल्या असल्या काही ठिकाणच्या, तरी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे यासाठी ते आंदोलन आहे। सद्बुद्धी जर त्यांची जागृत झाली तर जमिनी परत पण करण्यात येतील लोकांच्या। त्यामुळे प्रश्न हा सद्बुद्धीचा आहे, प्रश्न प्रामाणिकपणाचा आहे। आणि हे तर कोणी एखादा सामान्य माणूस सांगू शकेल की इथे जे उत्पादन आंब्याचं, काजूचं, नारळाचं होतं ते दुसरीकडे होऊ शकत नाही, तर अशा वातावरणामध्ये अशा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आपण का आणायचा जो की आपण दुसरीकडे लावू शकतो। म्हणून मी आपल्याला सरळ उदाहरण दिलं की विदर्भामध्ये बंजर जमीन किंवा उजाड जमीन किंवा जी नापीक जमीन आहे ती आहे, तिथे आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। तर मग सरकारने असा प्रोजेक्ट तिथे न्यावा। तशा प्रकारची खडकाळ जमीन मराठवाड्यात सुद्धा उपलब्ध आहे, तिथे तो प्रोजेक्ट न्यावा। आपण प्रोजेक्टचा आग्रह अशा सुपीक जमिनींवर का करतो आणि तो मूर्खपणा ठरतो हे आपण लक्षात का घेत नाही हा प्रश्न आहे। काय की वेगवेगळे अंदाज लोक लावत असतात, शंका व्यक्त करत असतात। मुळात शंका व्यक्त करण्यासारखी परिस्थिती काही चांगली नाही असं मला वाटते लोकशाहीमध्ये। त्यामुळे शंका व्यक्त सतत जेव्हा होत असतात तेव्हा तिथे नक्कीच आपण विश्लेषण केलं पाहिजे, तपास केला पाहिजे। काही वर्षांपूर्वी आपण 50 कोटी एकमेकांना दिले असं वाचलं, आता हनी ट्रॅपचं प्रकरण आहे असं सुद्धा आपल्याला ऐकिवात येत आहे। अत्यंत पुरातन काळापासून स्त्रियांचा वापर अशा प्रकारे लोकांना म्हणजे त्यांच्या काय म्हणतात त्याला प्रामाणिकपणाला आव्हान देण्यासाठी करण्यात आलेला आहे। आणि म्हणून इथे सुद्धा हनी ट्रॅपचा वापर असा झालेला असू शकतो, कारण की राजकारण हे तशा वाईट पातळीवर आज गेलेलं आहे
आणि त्यामुळे असं झाल्याची शक्यता जर असेल तर ती तपासली पाहिजे, त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे आणि कोणी तसं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटी काय आहे की आज सापडणारे सगळे वाईट आहेत आणि जे नाही सापडले आहेत ते वाईट नाही आहेत असं म्हणण्याची शक्यता नाही, अशी आपण म्हणू शकत नाही, अशी हिंमत कोणी करू शकत नाही. कारण की जे सापडले ते चोर ठरतात, जे नाही सापडले ते चोर नाहीत असं आपण समजू शकतो थोड्या वेळासाठी, पण ते अनेक जण तसेच आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक, पारदर्शक अशा लोकांची आवश्यकता राजकारणाला आहे, हे अधोरेखित करणारे हे आरोप आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.